नमस्कार आणि कर्नाटक राज्यात तुमचं स्वागत आहे. आम्हाला इथे असणं खूप अभिमानास्पद वाटतंय. उत्तर भारतातून येऊन इथे येणं हा खूप मोठा बदल आहे. सुरुवातीला तुम्ही एका भव्य विमानतळावर उतरता. सच्ची सांगतो, मला वाटतं हे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळांपैकी एक आहे. नक्कीच भारतातील सर्वोत्तम विमानतळ. आणि मग बंगळुरूत प्रवेश करताना ड्राईव्ह खूप छान असतो. दोन्ही बाजूला तुम्हाला असे प्रतिष्ठान दिसतात की तुम्हाला वाटतं की हे जवळपास विकसित देश आहे. कर्नाटक खरंच भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक आहे. खरं तर डेटा बघितलं तर कर्नाटकाची प्रति व्यक्ती उत्पन्न वर्षाला 3 लाखांपेक्षा जास्त आहे. ही उत्तर प्रदेशच्या प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या 4 पट आणि बिहारच्या प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या 6 पट जास्त आहे, जे वर्षाला फक्त 54,000च्या वर आहे. काय मोठा फरक आहे. पण या वर्षी कर्नाटकाला थोडीशी अडचण आली आहे. इथे भयंकर दुष्काळ पडला आहे. अनेक जण म्हणतात की हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात वाईट दुष्काळ आहे. आणि आम्ही शेतात जाऊन पाहिलं की शेतकऱ्यांचं जीवन किती कठीण आहे आणि खरंच त्यांच्यासाठी ही फारच कठीण काळ आहे. नमस्कार. नमस्कार. सध्या काय परिस्थिती आहे? पाऊस पडलाय का? पाऊस पडलेला नाही आणि परिस्थिती वाईट आहे. त्यांना रेशन मिळतं का? रेशन? ते आम्हाला 5 किलो रेशन देत आहेत. तुम्हाला काहीतरी बोलायचं का? मी काय बोलू? पाऊस नाही आला पण आपल्याला या उष्णतेत काम करून जगण्यासाठी पैसे कमवावे लागतात. ते 5 किलो तांदूळ देत आहेत पण ते पुरेसे नाही. बाहेरून विकत घेतलं तर 800 ते 900 रुपये लागतात. रोज 300 रुपये दैनिक मजुरीवर जगणं कठीण आहे. तुम्हाला रेशन मिळतं का? माझ्याकडे रेशन कार्ड नाही. कार्ड नाही का? ती मोफत खाण्याबद्दल बोलते का? नाही, अन्न दिलं जात नाही, म्हणूनच ते तांदूळ, रेशन देतात. तर तुम्हाला भात मिळाला का? मला कुठलंही धान्य मिळत नाहीये. पाऊस पडलेला नाही. उष्णतेमुळे सगळं कोरडं झालं आहे. सगळं कोरडं झालं आहे. सगळं कोरडं झालं आहे. दुष्काळासाठी त्यांनी काही पैसे दिले आहेत का? तू विचारू शकतोस. सरकारने पैसे दिले आहेत का? त्यांनी काहीच दिलं नाही. आतापर्यंत त्यांनी काहीच दिलं नाही. फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो. त्या महिला शेतकऱ्यांपैकी बऱ्याच जणींनी आम्हाला सांगितलं की खरं तर त्यांना दोन्ही पक्षांकडून मतदानासाठी पैसे दिले जातात, 500 रुपये किंवा 400 रुपये. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका. या भागात लोक कोणाला मतदान करत आहेत? काँग्रेसला की भाजपला? मला माहित नाही कोण जिंकेल. तिला मतदानासाठी पैसे मिळाले का? तिच्याकडून विचार. तुम्हाला मतदान करण्यासाठी कोणत्याही पक्षाने पैसे दिले का? मला 500 रुपये मिळाले. 500 रुपये. कोणत्या पक्षातून? तिला विचार. तुला 500 रुपये कोणत्या पक्षाने दिले? भाजप. काँग्रेसने 500 रुपये दिले. प्रत्येकी? एका व्यक्तीसाठी. किती? भाजपाने प्रत्येक व्यक्तीला 400 रुपये दिले. तुला मतदानासाठी पैसे दिले गेले आहेत का? 500 रुपये. 500 रुपये दिले गेले आहेत. 500 रुपये मतदानासाठी दिले जातात का? बीजेपी, काँग्रेस की दोघेही? तुला मतदान करण्यासाठी कोणत्या पक्षाने पैसे दिले? भाजप. भाजप. भाजपाने 500 रुपये दिले आहेत आणि काँग्रेस? काँग्रेसने 400 रुपये दिले आहेत. बीजेपीने 500 रुपये दिले आहेत.
काही लोकांना पैसे मिळाले पण काहींना नाही. खरं तर या वर्षीचा दुष्काळ हा निवडणुकीत मोठा राजकीय मुद्दा बनला आहे, कारण येथील काँग्रेस सरकार म्हणते की केंद्र सरकार त्यांच्या हक्काचे पैसे देत नाही. खरंच त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन आपली बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला 18,000 कोटी देण्याचे आदेश दिले, पण काँग्रेसच्या मते त्यांना केवळ 4,000 कोटीच मिळाले आहेत. म्हणूनच सगळीकडे आंदोलने चालू आहेत आणि खरं तर यात एका प्रकारची संघवादाची भावना आहे. कर्नाटक हे कन्नडिगांसाठी असताना केंद्र सरकार कर्नाटकाकडे दुर्लक्ष करत आहे. तर आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना विचारले की येथे खरी समस्या काय आहे. सर, आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. केंद्राकडून कर्नाटकाविरोधात भेदभाव होतोय, तो फार मोठा भेदभाव आहे का केंद्र राज्यात? बघा, 240 पैकी आम्ही 223 तालुके जाहीर केले आहेत. 240 पैकी 223 तालुके. सुमारे 40,000 हेक्टर जमिनीची पिके नासली आहेत. शेतकरी पिके गमावले आहेत. आम्ही 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची पिके गमावली आहेत. आम्ही भारत सरकारकडे NDRFच्या नियमानुसार 18,172 कोटी रुपये मागितले आहेत. आणि आम्ही सप्टेंबर महिन्यात एक ज्ञापन सादर केलं. आणि तरीही मी 3 मंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना भेटून कर्नाटकातील दुष्काळी परिस्थिती समजावून सांगण्यासाठी पाठवलं. त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. आणि शेवटी मी स्वतः डिसेंबर 19 तारखेला पंतप्रधानांना भेटलो. पुढच्या दिवशी मी डिसेंबर 20 तारखेला अमित शाह यांना भेटलो. किती वेळा आणि परत? 3 मंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना भेटले आणि त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. आणि मी स्वतः डिसेंबर 19 तारखेला पंतप्रधानांना भेटलो. पण इथे लोक त्रास सहन करत आहेत. इथे दुष्काळ पडलाय भीषण दुष्काळ. आणि ते तुम्हाला पैसे का देत नाहीत? मला माहित नाही. कारण नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार ते कर्नाटकावर काँग्रेस पक्षावर द्वेषी राजकारण करत आहेत. आणि त्यांनी कर्नाटकाशी सावत्र आईसारखं वागणूक दाखवली आहे. आणि आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली आहे. संघीय रचनेत न्यायालयाकडे जाणं आमच्यासाठी अट आहे. भारत सरकारचं कर्तव्य आहे की पूर आला असो, दुष्काळ पडला असो, फक्त कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी निधी पुरवणं आवश्यक आहे. पण आतापर्यंत त्यांनी निधी सोडवला नाही. आमचं ज्ञापन सादर केल्यापासून 7 महिने झाले. 7 महिन्यांनंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की संघीय रचनेत असं करू नये. आणि त्यांनी भारत सरकारला हे निकाली काढण्यास सांगितलं. 18,000 कोटी रुपयांऐवजी हे आम्ही मागितलेल्या रकमेच्या 19% आहे. NDRFच्या नियमानुसार आम्ही नुकसानाची संपूर्ण रक्कमही मागितलेली नाही. एकूण नुकसान 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. ते अर्ध असेल. त्यापैकी अर्धही नाही. लोक काय म्हणतात, त्यांच्या भावना काय आहेत? ते त्रास सहन करत आहेत आणि केंद्राकडून त्यांना पैसे मिळत नाहीत. कन्नडमध्ये ते काय म्हणतात? बीजेपी चेहरा लपवून सत्ता करत आहे. त्यांचं वागणं सौतेल्या आईसारखं आहे. ते द्वेषाचं राजकारण करत आहेत. इथले लोक असंच म्हणतात. आम्ही माजी उपमुख्यमंत्री श्री आर. अशोकांना पण विचारलं की केंद्र सरकार राज्याला जास्त पैसे का देत नाही, खास करून सर्वोच्च न्यायालयाने तसं आदेश दिल्यानंतर. तुम्ही कर्नाटकातील दुष्काळाच्या समस्येशी कसे सामना करत आहात, जिथे लोक त्रस्त आहेत आणि त्यांनी 18,000 कोटींची मागणी केली होती, पण काहीच दिलं गेलं नाही.
मग ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने म्हटलं द्या, कारण लोक त्रस्त आहेत आणि तुम्ही 18,000 कोटींपैकी फक्त 4,000 कोटी दिले आहेत, तेही पूर्ण 4,000 कोटी नाही, फक्त 4,000 कोटींपेक्षा कमी. प्रचार मोहिमेत तुम्ही ही समस्या कशी सामोरी जात आहात? मला वाटतं काँग्रेसवाले प्रचार फैलावत आहेत, खोटा प्रचार. प्रत्यक्षात मी गेल्या सत्ताकाळात 4 वर्ष राजस्व मंत्री होतो. राजस्व मंत्री म्हणजे सर्व दुष्काळ, पूर इत्यादी समस्या माझ्याकडे येतात. मला सगळं माहित आहे. त्यासाठी NBRF आणि SBRF नियम आहेत. NBRF म्हणजे राष्ट्रीय सरकार निधी देईल. SBRF शुद्ध रक्कमेच्या 75% त्यांनी आधीच राज्याला 700 कोटी दिले आहेत. तिमाही पद्धतीने कर्नाटक राज्याला दिले आहेत आणि आता ते 300-400 कोटीपेक्षा जास्त निधी सोडत आहेत. हे NBRF नियम आहे. पिकांसाठी त्यांनी रक्कम निश्चित केली आहे, जी साधारणपणे प्रति हेक्टर 7,000 आहे. त्यांनी दिले आहे. नियमानुसारच ते रक्कम दिली आहे. मला वाटतं कर्नाटकाच्या इतिहासात ही केंद्र सरकारकडून देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम आहे. ते नाही दुष्काळासाठी, कारण सुप्रीम कोर्ट म्हणाले आहे 18,000 कोटी आणि तुम्ही फक्त 3,900 दिलेत, 18,000 नाही. म्हणजे दुष्काळासाठी अजून 14,000 कोटी बाकी आहेत. मी सहमत आहे. मी दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलत नाहीये. शेतकरी म्हणत आहेत की केंद्रामुळे आपला तोटा होत आहे. ही केंद्र राज्य समस्या आहे. तुम्ही याला कसं सामोरं जात आहात? मी पुन्हा एकदा मागे जाईन. शेवटच्या वेळी मनमोहन सिंग यांचं सरकार केंद्रात 10 वर्षे राज्य केलं. आपलं सरकार राज्यात होतं, येडियुरप्पा सरकार. 10 वर्षांसाठी आम्ही 44,000 कोटींची मागणी केली. आम्ही केंद्र सरकारकडे NBRF निधीसाठी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला काय दिलं? त्यांनी आम्हाला 3,500 कोटी दिले. आम्ही काय मागितलं होतं? 44,000 कोटी. त्यांनी काय दिलं? 3,500 कोटी. आता ते मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मी टक्केवारीही सांगितली आहे. मनमोहन सिंग सरकारने कर्नाटकाला आम्ही मागितलेल्या रकमेच्या 5% कमी रक्कम दिली. 5% कमी. मोदी सरकारने काय दिलं? मोदी सरकारने मागितलेल्या रकमेच्या 50% जास्त रक्कम दिली आहे दुष्काळ आणि पुरांसाठी. हे मोदींचं वैशिष्ट्य आहे. 4,000 18,000च्या 50% कसे होतात? ते तर 25%ही नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्ही मनमोहन सरकारितकेच चांगले आहात किंवा तितकेच वाईट, की तुम्ही दोघेही सारखेच आहात? नाही, आम्ही मनमोहन सिंग सरकारपेक्षा चांगले आहोत. मोदी सरकारने मनमोहन सरकारने संपूर्ण 10 वर्षात दिलेल्यापेक्षा 4-5 पट जास्त दिला आहे. तर हा आकडा चुकीचा आहे. तुम्ही 3,900 कोटी दिलेत आणि सुप्रीम कोर्ट म्हणतंय 18,000 कोटी द्या. नाही, मी सुप्रीम कोर्टाचाही हवाला देत आहे. कोर्टाने तातडीने नियमाप्रमाणे सोडण्याचे सांगितले. पण राज्य सरकारकडे अशी कोणतीही नियमावली नाही. मला वाटतं की निर्मला सीतारमण यांनी कोर्टात जाण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती. म्हणाल्या, कृपया कर्नाटक, तामिळनाडू आणि आसाममध्ये दुष्काळासाठी बजेट देण्याची परवानगी द्या. त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे विनंती केली. निवडणूक आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही रक्कम दिली. आम्ही हे सुप्रीम कोर्टाला सांगितलं. हा कर्नाटक सरकारचा दबाव नाही, हा स्वाभाविक प्रक्रिया आहे. रक्कम केंद्र सरकारने दिली आहे. मी मोदीजींचं कौतुक करतो.
गेल्या 10 वर्षात कर्नाटकात दुष्काळ आणि पूर निवारणासाठी त्यांनी सर्वात जास्त रक्कम दिली आहे. ही केंद्र सरकारने दिलेली सर्वात जास्त रक्कम आहे. मी मोदी सरकारचं कौतुक करेन. दोराब, ह्या केंद्र राज्य संघर्षाचं मूळ काय आहे? हे योग्य आहे का? काँग्रेसनेही असं केलं होतं का? शेवटी मुद्दा काय आहे? प्रणय, सर्व श्रीमंत राज्यांना ही तक्रार असते की केंद्राकडून त्यांना पुरेसे पैसे परत मिळत नाहीत कारण ते जितके देतात त्यापेक्षा कमी मिळतं. मग असा प्रश्न उठतो की 12,000 कोटी, 14,000 कोटी, 10,000 कोटी परतावं की काय? पण दक्षिणेकडील राज्यम कारण त्या पारंपरिकपणे भाजपच्या सत्तेखाली नसल्यामुळे उत्तरेकडील सरकारबद्दल अधिक नाराज असतात आणि त्यांना वाटतं की उत्तरेकडील राज्यम कमी योगदान देऊन अधिक फायदा घेतात. ही राजकीय गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून, खरं तर दशकांपासून सुरू आहे. आपण पाहतोय की भारतात फेडरलिझम अधिकाधिक मजबूत होत चाललाय. खरं तर प्रादेशिक पक्षांची कामगिरी इतर पक्षांपेक्षा चांगली आहे. हे सगळं आंदोलनात फेडरलिझमचा घटका आहे की उपराष्ट्रवाद की जे काही तुम्हाला म्हणायचं आहे? इथे दुकानांच्या पाट्यांबाबत आंदोलन झालं की सर्व दुकानांना स्थानिक भाषेत पाटी असायला हवी. मला वाटतं की आपण स्थानिक आहोत, आपण कन्नडिग आहोत, आपण आपल्या राज्याचं महत्त्व दाखवायचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यांनी म्हटलं की आपण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे करदाते आहोत आणि केंद्राकडून पैसे मिळवण्यात आपण खालच्या स्तरावर आहोत. तमिळनाडूनेही तसंच म्हटलं आहे. म्हणून नक्कीच दक्षिणेकडे हा मोठा प्रश्न आहे. माया, तू इथे आलीस याचं खूप आनंद झाला. तू वेळ काढून इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद, कारण तू 30 वर्षे निवडणुका कव्हर केल्या आहेत. 1999 तर सांग, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण लोक त्रास सहन करत आहेत आणि मग तो केंद्र राज्य संबंधांशी जोडला जात आहे. हो नक्कीच. कर्नाटक केंद्राला खूप काही देत आहे, परत मात्र त्याला फारच कमी मिळत आहे हे नेहमीच सांगितलं जातं आणि काँग्रेससाठी हे एक मजबूत मुद्दा आहे. त्यांनी तर मुख्यमंत्र्यांनीच दिल्लीला जाऊन राजधानीत आंदोलन करून सुरुवात केली. म्हणून काँग्रेसचा हा एक मुद्दा नक्की आहे की केंद्रातील भाजप सरकार कर्नाटकाची आणि कन्नडिगांची काळजी घेत नाही आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कर्नाटकाकडून दिला जाणारा कर किती कमी परत मिळतोय. मतदारांना ही जाणीव होते का की कर्नाटकाबरोबर थोडा भेदभाव केला जात आहे? तर नक्कीच मध्यमवर्गीय मतदारांमध्ये, कारण गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकातील बरेच जण काँग्रेसला मत दिले होते, त्यामुळे त्यांच्यासोबत ते नक्कीच गाजत आहे. मी नाही म्हणू शकत की तुम्ही बोललेल्या शेतातील महिलांना ते खरंच पटेल का, पण मध्यमवर्गीय मतदार नक्कीच त्यावर प्रश्न उपस्थित करीत आहेत. मला वाटतं की केंद्राविरोधी भावना यामुळेही आहे की 3 किंवा 4 दशकांपासून कावेरी नदीचा प्रश्न सुटलेला नाही आणि कर्नाटकला वाटतं की त्यांच्यावर अन्याय झालाय आणि दिलेले पुरस्कार पालन केलेले नाहीत. म्हणून मला वाटतं की हे सगळं मिळून केंद्राविरोधी, फक्त भाजपा विरोधी नव्हे तर केंद्राविरोधी संतापाकडे नेतं की आपल्याला न्याय वाटा मिळत नाहीये. तुम्ही म्हणालात की काँग्रेसने विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आणि हा एक मोठा बदल आहे. काँग्रेसचं वेळोवेळी काय झालं पहा. वास्तविकपणे काँग्रेसने कर्नाटकात 50 वर्षे वर्चस्व ठेवलं होतं, जवळजवळ 2000-2004 पर्यंत. पहा, ते दरवर्षी 20 ते 25 जागा जिंकत होते. 50 वर्षांत 1-2 वर्षे सोडली तर. मग अचानक 2004 मध्ये ते 20 जागांवरून 8 जागांवर घसरले आणि नंतर 2019 मध्ये केवळ 1 जागेवर. आता ते काँग्रेसच्या नवनेतेचा इशारा आहे असं वाटेल, पण खरं तर त्याला भाजपाच्या भरघोस उत्थानाने सामोरं जावं लागलं आहे. पहा,
ते या राज्यात 50 वर्षे कुठेच नव्हते. मग 2004 मध्ये ते 6 ते 8 जागांवरून 18 जागांवर गेले आणि नंतर 2019 मध्ये 25 जागांवर. हा संपूर्ण बदल आहे. मग 2019 आणि 2023 मध्ये काय झालं? जसं माया सांगत होती, एक मोठा बदल, कात्रीचा परिणाम. भाजपाची अचानक घसरण झाली आणि काँग्रेसची तीव्र वाढ झाली. 2019 ते 2023 मध्ये भाजपाचा मतदानाचा टक्का 50% 31% घसरला. हा मोठा घसरण आहे आणि काँग्रेसची वाढ झाली. मतदान 31% 52% गेलं. आता सर्वात जवळच्या निवडणुकीत 2023च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस 52% आणि भाजपा 31%. जर तुम्ही ते जागांमध्ये रूपांतरित केलं तर ही खूप अर्थपूर्ण कहाणी आहे. 2019 ते 2023 मध्ये मोठा बदल झाला आहे. जर तुम्ही 2023चं विधानसभेचं निकाल लोकसभेत रूपांतरित केलं तर साधारणपणे 7 ते 8 विधानसभा जागा प्रति लोकसभा जागा आहेत. भाजपा 25 जागांवरून 8 जागांवर आला आणि काँग्रेस एका जागेवरून 18 जागांवर आणि जेडीएस एका जागेवरून 2 जागांवर. हा पुन्हा एक मोठा बदल आहे. मग काय होईल जर विधानसभा निवडणुकीत तुम्ही चांगलं केलं? ही लोकसभेची निवडणूक आहे, याची काही संबंधितता आहे का? खरं तर जसं आपण आधी पाहिलं आणि आपल्या स्निपेट्समध्ये पाहू शकतो, विधानसभा निवडणुका पुढच्या लोकसभा निवडणुकीचा खूप चांगला इशारा देतात. हे ऐतिहासिकदृष्ट्या खरं आहे. आम्ही सर्व डेटा तपासला आहे. 80% वेळा जी पक्ष विधानसभा निवडणुकीत जिंकतो तीच पक्ष लोकसभेतही जिंकतो किंवा त्या राज्यातील लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवतो. 80% वेळा. वास्तविकपणे अनेकदा तर त्याची संख्या थोडी वाढते. म्हणून विधानसभा निवडणुका पुढच्या लोकसभा निवडणुकीचा इशारा देण्यासाठी खूप चांगल्या आहेत. पण एक अट आहे, जोपर्यंत पुढची लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या 1 वर्षाच्या आत असेल आणि कर्नाटकात तसंच आहे. म्हणून विधानसभा निवडणुका तुमच्या मतमोजणीपेक्षा चांगले अंदाज देतात का? नेहमी नाही, पण बऱ्याचदा हो. हो, बऱ्याचदा हो. तू हार मानतोय का? म्हणजे ही तर ऐतिहासिक माहिती आहे, म्हणून यावर वाद घालण्याचा काही प्रश्नच नाही. तुम्हाला वाटतं का की काँग्रेस अचानक विधानसभा निवडणुकीत वर आल्यामुळे या निवडणुकीत मोठा बदल झाला आहे की नाही? नाही, मला असं वाटत नाही की अचानक वाढ झाली. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत वर्षानुवर्षे सुमारे 37, 30, 39% मतं मिळत होती आणि भाजपाला त्यापेक्षा 4 किंवा 5% कमी. मग आघाड्या जुळून सरकारं तयार होतात. यावेळी काँग्रेसने 40%चा आडवळ ओलांडून 52% मतं मिळवली. त्यामुळे दोन्ही पक्षांतील अंतर 3 किंवा 4%वरून 6%वर गेलं. हेच तर काँग्रेसच्या 19 विधानसभा निवडणुकीतील भव्य विजयाला कारणीभूत ठरलं. आणि हे फक्त अचानक बदल नाही आहे. हे विधानसभा निवडणुकीत याआधीही काही संकेत होते. पंचायत निवडणुका आणि शहरी महापालिका निवडणुकांमध्ये फक्त पहा काय झालं 2020 आणि 2021 मध्ये. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची वाढ 2019 पासून स्थानिक संस्था निवडणुकांमध्येही झाली आहे, ज्याकडे फार कमी लोक लक्ष देतात. खरं तर काँग्रेसने या 2 वर्षात 40% जागा मिळवल्या आहेत, तर भाजपाला फक्त 36% जागा मिळाल्या आहेत. म्हणूनच काँग्रेस पुन्हा थोडीफार मजबूत होत असल्याचे संकेत आधीपासूनच होते. खरं तर कर्नाटकातून जवळजवळ पुसटून गेल्यानंतर जर कोणी नगरपालिका निवडणुका बारकाईने अनुसरल्या असत्या तर. हो, आणि मला वाटतं की निवडणुकीनंतर भाजपाला हे कळलं. म्हणजे ते जेडीएस शी युती करायला गेले आणि जेडीएस
धर्मनिरपेक्ष पक्ष असूनही त्यांच्यासोबत या कामात सामील होण्यास तयार झाले. मला वाटतं दोघांनाही कळलं की भाजपा एकट्याने गेल्या वेळचं प्रदर्शन पुन्हा करू शकणार नाही. त्यांना JDS ची गरज होती आणि त्यांनी मान्य केलं की दक्षिणेकडील 5 जिल्ह्यांमध्ये ते मागे आहेत. माया, असं का की BJP चांगलंच चाललं होतं, वायावर सवार होतं आणि अचानक सगळं काही बदललं का? मला वाटतं काँग्रेसनं आधी केलेल्या आश्वासनांनी मतदारांच्या मनात ठसा उमटवला आहे. जे आश्वासने बहुतेक पूर्ण करण्यात आली आहेत ते मतदारांसाठी खूप लोकप्रिय पाऊल होतं. मला वाटतं त्यांना ते खूप आवडलं. याशिवाय कर्नाटक कधीकधी देशाच्या सर्वसाधारण भावनेविरुद्ध जातं. आपल्याकडे दुहेरी सत्तावाली सरकारचा जर तो फायदा असेल तर फारच कमी वेळा लाभ होतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बहुतेक वेळा वेगळ्या पक्षाचे असतात. म्हणून आपण इथे वेगळ्या पद्धतीनं काम करतो. खूप हुशार, एकमेकांवर नजर ठेवणारे, विशेषतः जर ती कन्नडिक पार्टी असेल तर. म्हणूनच आम्ही हाच प्रश्न मायानं मांडलेला काँग्रेस पक्षातील कर्तबगार माणूस म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासमोर ठेवला. तुम्ही यावेळी खूप ठामपणे ज्या गोष्टीवर भर देत आहात आणि ज्याचा परिणाम होत आहे ते तुमच्या धोरणांपैकी एक आहे, ते आम्हाला सांगायला हवे, आणि ते म्हणजे संघराज्यवाद हा संविधानाचा भाग आहे. तुम्ही कर्नाटकबद्दल इतके ठामपणे बोललात. तुम्हाला वाटतं की कर्नाटक हे कर्नाटकासाठीच आहे? लोकांना वाटतं का की भाजपा हे केंद्रीकरण जास्त करत आहे आणि कर्नाटक हरवत चाललं आहे? आणि असं असल्यास कसं कर्नाटक हे केंद्रीकरणामुळे हरवत आहे? अर्थात त्यांचं सरकार खूप मजबूत आहे. इथे ऑपरेशन कमळ सुरू केल्यापासून त्यांच्याकडे चांगला बहुमत आहे. केंद्रातही त्यांचं सरकार बलदंड आहे. राज्यसभा किंवा लोकसभामध्ये एकही दिवस सांसदांनी कर्नाटकाचं संरक्षण करण्यासाठी तोंड उघडलं नाही. त्यापैकी कोणीही पंतप्रधान किंवा वित्तमंत्रींची भेट घेऊन कर्नाटकाच्या समस्येचं प्रतिनिधित्व केलं नाही. पाणी किंवा जमीन विवाद असो किंवा कोणताही विवाद असो, त्यांनी कधीही मागे उभं राहिलं नाही. माननीय माजी मुख्यमंत्री श्री बोमरू स्वतः विधानसभेत रेकॉर्डवर आले. ते म्हणाले, हो, चला सगळे एकत्र येऊन या परिस्थितीशी लढा देऊ. म्हणूनच श्री सुरेश यांनी अर्थसंकल्पानंतर संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणाले की आम्हाला योग्य हिस्सा मिळाला नाही. आपण महाराष्ट्रानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे करदाते आहोत. आपल्याला फक्त 13% मिळत आहेत. बाकी सगळं उत्तरेकडे जात आहे. ठीक आहे, काही धोरणं ठरवली गेली आहेत, पण आपण आपल्या हक्कांसाठी, आपल्या करांसाठी, आपल्या अधिकारांसाठी मागणी करत आहोत. शेवटी अर्थसंकल्पात पंतप्रधानांनी स्वतः आणि संपूर्ण राजकीय प्रणालीने ज्या वचनांवर सही केली आहे, त्यांना सिंचन किंवा बंगळुरूच्या विकासासाठी पैसे सोडवता आले नाहीत. तुम्ही म्हणत आहात की केंद्र सरकार कर्नाटकाविरुद्ध भेदभाव करत आहे. हो, त्यामुळेच आपण हरलो. संघराज्यवाद हा संविधानाचा एक भाग आहे. हो, आपण म्हणूनच हरलो. या दुष्काळात आम्हाला दिल्लीला जावं लागलं, कोर्टात जावं लागलं. आमचे सर्व आमदार दिल्लीला नेले. आम्ही लढा दिला, आंदोलन केलं. मग पुन्हा लढा दिला, पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची विनंती केली, पण ते भेटू शकले नाहीत. त्यांनी गृहमंत्र्यांसोबत भेट ठरवली, पण गृहमंत्र्यांनी स्वीकारलं नाही. मग आम्हाला कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने विचारलं की हे काय आहे. मग काल किंवा आज ते बाहेर आले म्हणत की आम्ही विचारलेल्या गोष्टींच्या 20% प्रमाणात काहीतरी सोडत आहोत. आम्ही ज्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये गेलो आणि लोकांशी बोललो, त्यांच्यातही हा भाग काही प्रमाणात होता.
राम मंदिर इथे मुद्दा नाही आहे. इथे त्यांनी कोणत्या धोरणांची अंमलबजावणी केली आहे त्यावर आहे. अचानक बदल करून पुन्हा थांबवत आहेत. एवढ्या स्कीम्स दिल्या पण काहीच लागू केलं नाही. कुणाला मिळतन्य तर कुणाला नाही. मला वाटतं कर्नाटकातील लोकांची मानसिकता अशी आहे की राज्य सरकार काँग्रेस असो, केंद्र सरकार बीजेपी असो. भारतीय राजकारण. दक्षिण भारत आणि उत्तर भारतातलं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे, कारण संपूर्ण उत्तर भारत मोदींच्या पाठीशी होता, पण आता संपूर्ण दक्षिण विरुद्ध आहे. लाटेच फरक पण आहे. संपूर्ण दक्षिण प्रादेशिक पक्षांकडे वळत आहे. आंध्र प्रदेश TDP सोबत आहे. जगन मागे पडला आहे. तेलंगणात KCR मागे पडला आहे. तमिळनाडूत पाहिलं तर DMK किंवा AIADMK ते सीट्स जिंकणार आहेत. मोदींना 400 सीट्स मिळणार नाहीत. जास्तीत जास्त त्यांना 200 किंवा 230 सीट्स मिळतील. मोदींनी 10 वर्षे पूर्ण केलीत. चला UPA सरकारला आणि इंडिया आघाडीला सुद्धा संधी देऊया. आशा ठेवूया, म्हणजे इंडिया आघाडीत अनेक दिग्गज आहेत. तर आपण त्यांच्याकडे बघत आहोत. राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांनी आधीच प्रवास केलाय, प्रजाध्वनी केलीय. आपण त्यांच्या कल्पनांची वाट पाहत आहोत. यावेळी भारतासाठी बदल नक्कीच आवश्यक आहे. मला वाटतं की उत्तर भारतात मंदिर राजकारण जास्त प्रभावी आहे. अयोध्येला भेट देण्याचा मला आक्षेप नाही. नक्कीच ते आपल्या इतिहासाचा भाग आहे, पण माझं जीवन त्याभोवती फिरत नाही. कर्नाटक मानतं की ते लोकांना जे देत आहेत म्हणजे मोफत वस्तू, पण मला वाटत नाही की जगभरात मोफत वस्तू चालतात. फक्त कर्नाटकातच लोक त्यावर विश्वास ठेवतात. त्या बायकांना मोफत प्रवेश आहे का? हो. त्या बायकांसाठी मोफत आहे ना? महिलांसाठी हे मोफत आहे, पण हे नाही. देशाला विकसित व्हायला हवं. ते कसं केलं जाईल तू सांग ना. काय करायला हवं? कठोरता असायला हवी. कठोरपणा? त्याची अंमलबजावणी कठोरपणे करावी लागेल. हे निवडणूक दिल्लीसाठी आहे, कर्नाटकाबद्दल नाही का? हो, खासदार. हो, ते खासदारासाठी आहे. मी राहुल गांधींना मत दिलं आहे. आम्ही ज्या मुद्द्यांवरून संसद सदस्यांना निवडतो ते आहेत सुरक्षितता आणि आपल्याला होणारे फायदे. आता जसं वाजपेयी म्हणाले, यावेळी JDSने BJP सोबत आघाडी केली आहे. आणि हे थोडं आश्चर्यकारक आहे. आणि आपण अशोकांना विचारणार आहोत की त्यांनी हे का केलं. पण प्रथम JDSची गेल्या काही वर्षात काय परिस्थिती झाली याकडे बघूया. सातत्यपूर्ण बळकट असल्यानंतर आता ते कमकुवत होत चालले आहेत का? 2000 ते 19 दरम्यान JDSचं मत प्रमाण 20% अर्ध्यावर उतरून 10% झालं आहे. आणि विधानसभेत ते 20% 13% घसरलं. मोठी घसरण. खरं तर बाज यांनी अशोका, माजी उपमुख्यमंत्री, यांना विचारलं की असं कमकुवत होत चाललेल्या पक्षाशी त्यांनी आघाडी का केली. आणि त्यांचं उत्तर खूपच रंजक होतं. गेल्या वेळी तुम्ही राज्यभर साफ केलं होतं. यावेळी तुम्हाला देवेगौडा का पाहिजे होते? म्हणजे तुम्हाला खात्री नव्हती की तुम्ही यावेळी पुरेसे जागा जिंकणार. तुम्हाला खरंच चिंता होती की काँग्रेस, ज्यांनी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला चांगलंच मात दिली, ते लोकसभेच्या बऱ्याच जागा जिंकू शकतात. बरोबर आहे का? हो, जवळजवळ. मला वाटतं हे प्रश्न मी स्वीकारेन. आपण कर्नाटकात निवडणूक हरलो. काही कारणांमुळे आपला पराभव झाला. तर कारण सोडून दिल्यास खरं म्हणजे आपण निवडणूक हरलो. आपल्याला जुन्या मैसूरमध्ये कर्नाटकाच्या दक्षिण भागात मतं हवी होती.
हसन, मंड्या, कोलार अशा 3-4 जिल्ह्यांमध्ये आपली स्थिती कमकुवत आहे असं मला वाटतं. यामुळे आपण एकूण 38 पैकी 38 जागा जिंकायचा प्रयत्न करतोय. म्हणूनच आपण JDS सोबत देवेगौडा साहेबांची आघाडी केली आहे. तर दोराब आर. अशोक बजला उत्तर देताना म्हणाले की आपण दक्षिणेत खरंच कमजोर आहोत हे मान्य करणं मोठं आहे आणि आपण थोडे असहाय्य झालो होतो. पण JDS ला काय झालं हे पण रंजक आहे ना. मला वाटतं की JDS आणि BJP दोघेही JDS ओसरत चाललंय. 2 निवडणुकांपूर्वी विधानसभेत त्यांचा टक्का 20 होता, आता 13 झालाय. किमान 20 वर्षांपासून त्यांची एवढी कमी स्थिती नव्हती. म्हणून मला वाटतं की देवेगौडा साहेब कारवाईतून बाहेर पडत आहेत म्हणून तिकडे फारच चाललेलं नाही. आणि BJP विसरू नका, गेल्या लोकसभा निवडणुकीत BJPनं दक्षिण भारतात सफाईदार विजय मिळवला. मग यावेळी ते देवेगौडा सोबत का गेले? कारण मला वाटतं की त्यांना वाटलं की ते स्वतःच अडचणीत आहेत आणि त्यांना त्यांची मदत हवी होती. गेल्या वेळी त्यांनी काँग्रेस सोबत जाऊ दिलं, पण तरीही त्यांनी 25 जागा जिंकल्या. म्हणून मला वाटतं की BJP आणि JDS दोघेही जाणून होते की ते खाली जात आहेत आणि ते जर एकत्र येत असते तर त्यांना त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो. 2019 मध्ये JDS आणि काँग्रेस युती जमली नाही. कदाचित त्यांची मते जुळली नाहीत. मतदार एकमेकांविरुद्ध होते किंवा दोघेही खूप वाईट कामगिरी करत होते. तुमच्या मतदारसंघ विश्लेषणानुसार हे यावेळी चालेल का, दीप? 2019 मध्ये आपल्याला ती मोठी मोदी लाट पर दिसली होती. म्हणजे सगळ्यांना ते लक्षात होतं. आणि इथल्या लोकांना विचारलं तर राम मंदिराची लाट आहे का? नाही. म्हणूनच BJP कडे उत्तर भारतात जसं अजेंडा आहे तसं इथे नाही. ते तिकडे राम मंदिराबद्दल जास्त बोलू शकतात. मग इथे ते कशावरून लढत आहेत? मला सांगायला हवं, उत्तरेकडेही पुलवामा सारखं काही नाही. म्हणून आपण जे म्हणत होतो माया, ते म्हणजे 1919 हे मोदी आणि पुलवामा प्रभाव होता. कदाचित 50-50% मोठा बदल. यावेळी तुमच्याकडे पुलवामा नाही. पुलवामाने 1919 मध्ये इथेही काही परिणाम केला होता का? मला वाटतं की दक्षिणेला उत्तरात होणाऱ्या गोष्टींपासून थोडं अंतर जाणवलं असेल. आपण वेगळं संस्थान आहोत. माया, JDS ला काय झाले आणि ते दिवसेंदिवस वाईट होत चालले. पहिल्यांदा मला वाटतं की जनता दल सेक्युलर पक्ष आता अधिकाधिक कुटुंबी पक्ष म्हणून पाहिले जात आहे. तो देवेगौडा, त्यांची मुलं आणि त्यांच्या मुलांची मुलं. पण खरं तर त्यांचा नातू प्रज्वल यानं पक्षाला आता खूपच कठीण परिस्थितीत आणलं आहे, लैंगिक छळाच्या भयंकर आरोपांमुळे. प्रज्वल स्वतः देश सोडून गेला आहे. पण हे नक्की म्हणजे जर आरोप खरे असतील तर त्या महिलांनी जे सहन केलं आहे त्या भयानक अनुभवांबरोबरच राजकीय दृष्ट्याही हे आघाडीसाठी चांगलं नाही. लोकांना आता प्रश्न पडत आहेत. काँग्रेस आधीपासूनच भाजपवर हल्ला बोलत आहे आणि तुम्ही या व्यक्तीसोबत जोडलं जेव्हा तुम्हाला कदाचित आरोपांबद्दल माहिती असावी. हा भाग खूप कठीण आहे. आरोपांबद्दलची माहिती भाजपच्या नेतृत्वाला आणि इतरांना देण्यात आली होती, पण तरीही त्यांनी त्याला उमेदवारी दिली. कदाचित तो देवेगौडा यांचा कठीण शर्तींचा मुद्दा होता. तुम्ही माझ्या नातवाला हसनमधून तिकीट द्या, मग मी तुमच्या सोबत येईन. तर या भयानक घोटाळ्याविरुद्ध ते कसे लढत आहेत? भाजपा आणि JDS प्रतिकार कसा करत आहेत? BJP काहीच बोलत नाहीये. माजी मुख्यमंत्री देवेगौडांचा मुलगा कुमारस्वामी त्याच्या भावापासून आणि भाच्यापासून संपूर्णपणे दूर झाला आहे.
तो म्हणतोय, देवेगौडांचं नाव यात खेचू नका. ते वेगळे राहतात, आम्ही वेगळे राहतो. कुटुंबाच्या पार्टीला अचानक काय झालं? कदाचित वडील, आवडता मुलगा, मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री. तर कुटुंब सुद्धा केंद्रबिंदूवरून बनलेल्या वर्तुळांपैकी फक्त एक लहान वर्तुळ. ते बघायला जणू त्यांच्या बायका, त्यांची मुलं आहेत. पण खरं तर कुमारस्वामीच नेहमी आपल्या भाऊ रेवण्णापेक्षा आघाडीवर असलेला मुलगा आहे. ते खूप रंजक आहे. आणि त्यापुढे जाऊन अनेक लोक म्हणतात की या देशातील अनेक इतर राज्यांप्रमाणेच निवडणुकाही जातीच्या आधारावर आहेत. राजकारण म्हणजे जातीय राजकारण. हे खरं आहे का? या निवडणुकीत महत्त्वाच्या असलेल्या जातींकडे बघा. कर्नाटकात जातीचं महत्त्व आहे. बीजेपीला पाठिंबा देणाऱ्या जाती म्हणजे लिंगायत, ओबीसी, उच्च जाती आणि आता त्यांचा मित्र असलेले जेडीएस, ज्यांना वोक्कालिगा समाजाचा जोरदार पाठिंबा आहे. काँग्रेसला मुख्यतः अनुसूचित जाती, आदिवासी आणि अल्पसंख्याक मुसलमान यांचा पाठिंबा आहे. आता ते कर्नाटकात कुठे आहेत आणि कसे वितरित आहेत? 3 वेगवेगळे प्रदेश. उत्तर पश्चिमेकडे हैदराबाद कर्नाटकमध्ये आणि पश्चिमेकडे लिंगायत आहेत. हा बीजेपी साठी एक मजबूत क्षेत्र आहे. दक्षिणेकडे वोक्कालिगा आहेत आणि पूर्वेकडे संपूर्ण विस्तारात अनुसूचित जातींचे मतदार प्रमुख आहेत आणि हे काँग्रेससाठी एक मजबूत क्षेत्र आहे. पण जाती व्यतिरिक्त एक प्रकारचा ग्रामीण शहरी विभाजन आहे आणि बीजेपी ही एक मजबूत शहरी पक्ष आहे. त्यांचे मत बघितले तर बीजेपीला ग्रामीण भागात 70% आणि शहरी भागात 50% मते मिळतात, तर काँग्रेसला उलट 70% ग्रामीण भागात आणि 30% शहरी भागातून मते मिळतात. आणि अर्थातच जेडीएस हा जवळजवळ पूर्णपणे एक ग्रामीण पक्ष आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कर्नाटकातून प्रवास कराल, तुम्हाला विविध पक्षांचे गड आढळतील. आणि संक्षेपाने बोलायचं झालं तर बीजेपी बॉम्बे कर्नाटकात आणि पश्चिमेकडे अतिशय मजबूत आहे. जेडीएस जसं आपण म्हणालो दक्षिणेकडे अतिशय मजबूत आहे आणि काँग्रेस हैदराबाद कर्नाटकात पूर्व ईशान्येकडे मजबूत आहे. हा येथील एक प्रकारचा मोठा राजकीय विभाजन आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाता, तुम्हाला कोण निवडणूक जिंकत आहे हे समजण्यात चूक होऊ शकते. हो, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असतेच, पण एक प्रमुख पक्ष असतो. म्हणजेच पश्चिमेकडे वोक्कालिगा समाज असला तरी काँग्रेसचं प्रमाण काहीसं असतेच. त्याचप्रमाणे बॉम्बे कर्नाटकमध्ये बीजेपी असली तरी काँग्रेसही असते. पण सहसा प्रमुख पक्ष म्हणजे जो स्पष्ट असतो. या निवडणुकीत जातीबरोबरच मुस्लिम समाज आणि मुस्लिमांसाठी या राज्यातील 4% आरक्षण हे महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सुमारे 25 वर्षांपूर्वी झालं आणि तेव्हापासून लागू आहे. सुप्रीम कोर्टानेही त्याला संमती दिली आहे. पण पंतप्रधान या मुद्द्यावर खूप जोर देत आहेत आणि म्हणत आहेत की काँग्रेस पक्ष मुस्लिम हितांना प्राधान्य देत आहे. तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी मुस्लिमांसाठी 4% आरक्षणाबाबत बोललो. तुम्ही मुस्लिमांसाठी आरक्षण वाढवायचं म्हणतायत असं ते म्हणत आहेत. तुम्ही हिंदू विरोधी आहात. नाही, हे पूर्णपणे खोटं आहे. पूर्णपणे खोटं. 30 वर्षांपासून मुस्लिमांसाठी आरक्षण आहे. 4% मुस्लिमांसाठी आरक्षण 94च्या वर्षापासून आहे. ते गप्प का होते? 2008 ते 13 दरम्यान ते सत्तेत होते. ते काय करत होते? आणि भाजपाच्या सरकारच्या शेवटच्या वर्षी म्हणजेच बसवराज बोमरू यांच्या काळात त्यांनी हे 4% आरक्षण रद्द केलं. मुस्लिम नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात गेले. यासाठी
बसवराज बोमरूंच्या सरकारने एक शपथपत्र दाखल केलं की स्थिती जैसे थे राहील. बोमरू सरकारच. बोमरू सरकारच. त्यांनी सुप्रीम कोर्टापुढे म्हटलं की स्थिती जैसे थे राहील. पण नरेंद्र मोदी माहित नाही का तो खोट बोलतोय. मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी, मागासवर्गीय समुदायांना मुस्लिमांविरुद्ध उभं करण्यासाठी, मागासवर्गीय समुदायाच्या मतांसाठी तो हे खोट रचतोय. पण कर्नाटकात मुस्लिम हिंदू संबंध चांगले आहेत ना? छान आहे. कर्नाटकाच्या बहुतेक भागात. कर्नाटकमध्ये खूप छान आहे. कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्था खूप चांगली आहे. ते म्हणत आहेत की इथे कायदा आणि सुव्यवस्था थोडीशी समस्या आहे. नाही, काहीच समस्या नाही. कायदा आणि सुव्यवस्था खूपच चांगली आहे. संपूर्ण देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. तर बस हे 4% आरक्षणाचा प्रश्न, मुस्लिम प्रश्न, हे फक्त कर्नाटकातच नाही तर पंतप्रधानांनी अचानक सुरू केलं आणि अमित शहांनी पहिल्या टप्प्यानंतर संपूर्ण देशात जोरदारपणे मांडलं आहे. मला वाटतं तुम्ही बरोबर आहात की ही कर्नाटकातील जुनी समस्या आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हाच सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला होता. आता ते पुन्हा उचलत आहेत कारण कर्नाटकात त्यांच्याकडे फारसे मुद्दे नाहीत आणि राष्ट्रीय पातळीवर मला वाटतं की तोच त्यांचा मुख्य मुद्दा बनला आहे. ते फक्त मुस्लिम आरक्षणावर आणि काँग्रेसने मुस्लिम लीगचं जाहीरनामा कसं अवलंबलं आहे वगैरे गोष्टींवरून चर्चा करत आहेत. म्हणून मला वाटतं की हा मुद्दा या निवडणुकीत भाजपाच्या प्रचारातील मुख्य चालना शक्ती बनला आहे. पण बज म्हणाला की माया असेंब्ली निवडणुकांमध्ये ते जमलं नाही. म्हणजे बोमरू खरंच ते रद्द करण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला. त्यांनी ते मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला पण ते चाललं नाही. एकदा अपयशी झाल्यावर आता पुन्हा का उपस्थित करत आहे? ते इथे काय करू पाहत आहेत ते म्हणजे तो फाटा निर्माण करणे. कर्नाटकाच्या किनारपट्टीवर दुर्दैवाने पश्चिम बाजूला संघर्ष आहे. दुर्दैवाने समुदायांतील संघर्ष आहे जो राजकीय हेतूंसाठी भडकवला जात आहे. यात काही शंका नाही. नुकताच कर्नाटकातील एका महाविद्यालयात एका तरुणाने एका तरुणीची हत्या केली. ती घटना खूप दुःखद होती. तरुण मुस्लिम होता, तरुणी हिंदू होती आणि बीजेपी त्या घटनेचा देखील वापर करत आहे. त्या बीजेपी नड्डा पक्षप्रमुखांना सुद्धा खाली आणून कुटुंबाशी बोलण्यासाठी आणले आहे आणि त्यांनी लव्ह जिहाद हा शब्द उच्चारला आहे. ते यावर बोलत आहेत. ते मुस्लिम घटकाचा मुद्दा उचलण्यासाठी जे काही करू शकतात ते करत आहेत. आणि विडंबनात्मक म्हणजे अर्थातच हे संपूर्ण आरक्षण तेव्हा आले जेव्हा देवे गौडा मुख्यमंत्री होते. त्यांचे मित्र हे काही नवीन गोष्ट नाही. त्या कॅफेतला स्फोटी रामेश्वरम कॅफे. ते पुन्हा म्हणत आहेत ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था आणि मुस्लिम दहशतवादी. आणि मला वाटतं बीजेपी कार्यकर्ते अक्सर म्हणतात की संविधानात धर्माधारित आरक्षणाची तरतूद नाही. पण हे धर्माधारित आरक्षण नाही. हे आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांसाठीचं आरक्षण आहे ज्यात कोणीही पडू शकतो. आणि नुकतंच कोणीतरी आम्हाला सांगितलं की मला वाटतं सध्याच्या मैसूरच्या राजाच्या आजोबांनी जे समाज सुधारक होते हे आरक्षण सुमारे 80 किंवा 100 वर्षांपूर्वीच आणलं होतं. म्हणून हे धार्मिक आरक्षणाच्या गटात नाही. हे आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांपैकी एक आहे. त्यांना असंच आरक्षण मिळालं आहे. तुम्ही आधी म्हटलेल्या गोष्टीकडे मी परत जाऊ इच्छितो. राज्य सरकारने दिलेली 5 हमी आणि त्या सगळ्या इथे लिस्टेड आहेत. पण तुमच्याकडे मोदी हमीही आहे.
म्हणजे कर्नाटकाच्या 5 हमी विरुद्ध मोदींच्या हमी. कोण कोणाची नक्कल करतोय आणि कर्नाटकात कोण जास्त प्रभावी आहे? तुम्हाला माहित असेलच राजकीय पक्षांबद्दल. ते असे वचन देत असतील तर ते गरिबांच्या कल्याणाचे ठरते. पण दुसरा पक्ष तसं करत असेल तर ते मोफत सामान आणि सवलतींचे ठरते. मला वाटतं कर्नाटकमध्ये काँग्रेसने खरंच त्या हमींनी पुढाकार घेतला, जे खूप चांगलं गेलं. आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रतिक्रियेतून त्यांचं स्वतःचं वचनांचं आवळपी सादर केली. मला वाटतं कर्नाटकात तरी भाजप काँग्रेसने यशस्वीपणे केलेलं अनुकरण करत आहे. आपल्याकडे कुमारस्वामी म्हणाले होते की महिलांसाठी मोफत बस पास, जे मला खूप भारी वाटतं, कारण त्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याची आणि त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते. कुमारस्वामींनी म्हटलं होतं की ते ग्रामीण महिलांना भटकवतं. त्यांना नंतर त्याबद्दल माफी मागावी लागली. तर मला वाटतं काँग्रेस यात पुढे होती, वक्रापुढे. आणि तुम्ही म्हटलं होतं की खरं तर बरंच काही अंमलात आले आणि आम्हाला मैदानात ते खरं असल्याचं आढळलं. आणि अनेक महिला शेतकरी खरंच 2000 रुपये महिना मिळत होत्या. हे 5 पैकी एक हमी आहे. काँग्रेस सत्तेत आल्यापासून आम्हाला दर महिन्याला 2000 रुपये मिळत आहेत. पैसा उपयोगी आहे. म्हणून मी काँग्रेसला मत देणार आहे. नमस्कार. तिला सरकारकडून 2000 रुपये मिळाले का? तुला 2000 रुपये मिळत आहेत का? हो, मला समजतं. सरकारकडून तुम्हाला किती मिळते? 2000 रुपये. 2000 रुपये. 2000 रुपये. तुम्हाला काही बोलायचं का? मलाही 2000 रुपये मिळत आहेत. मलाही 2000 रुपये मिळत आहेत. माया म्हणते तसे 2 पक्षांची यावर वेगवेगळी मते आहेत की हे मोफत आहे की नाही. श्री आर. अशोक म्हणतात की हे मोफत आहे, तरी भाजपा पण तेच काम करत आहे. हो, मोदींनी कर्नाटकात प्रचार केल्यानंतर लोक भाजपकडे वळले. तर काँग्रेसमधील लोक फक्त राज्याच्या मुद्द्यांवर भर देत आहेत. ते राष्ट्रीय मुद्द्यांकडे लक्ष देत नाहीत. पंतप्रधान विकास काहीच बोलत नाहीत. फक्त मोफत. कर्नाटक राज्याला ताच मोफत देण्यात आले आहे. बुरीन काँग्रेसला मत द्या, हे काँग्रेसचं धोरण आहे. पण आम्ही राजकीय मुद्दे मांडत आहोत. तुमचे नेतृत्व कोण? माझे नेतृत्व मोदी आहेत. तुमचे नेतृत्व कोण? तुमचे नेतृत्व दाखवा. कर्नाटक आणि भारताची जनता तुम्हाला कप्तान हवा आहे, चांगला कप्तान. आमच्याकडे चांगला कप्तान आहे. तुमचं काय? हा प्रश्न आहे. चर्चेचे मुद्दे आहेत जे आम्ही कर्नाटकाच्या जनतेसमोर मांडत आहोत. आणि इथे आम्ही श्री सिद्धरामय्यांना विचारलं. कर्नाटकातील लोकांनो, या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं काय आहे? आमच्या हमी 5 हमी. बघा, आम्ही 5 हमी राबवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कर्नाटकातील लोकांना वचन दिलं होतं की 5 हमी अंमलात आणल्या जातील. 8 महिन्यात कर्नाटक सरकारने सर्व 5 हमी राबवल्या आहेत. याने कर्नाटकातील लोकांवर मोठा प्रभाव पडला आहे. मग तर हे सिद्धरामय्यांची 5 हमी विरुद्ध मोदींची हमी आहे. मोदींची हमी नाही. मोदींच्या हमी फोल आहेत. या निवडणुकीतला एक विचित्र दाखला म्हणजे भाजपाने आपले बरेच सध्याचे सांसद उमेदवारीतून वगळले आहेत. खरं तर त्यांच्या सध्याच्या सांसदांपैकी 60% जणांना पुन्हा उभं राहण्यासाठी विचारलंच नाही. त्यांना वगळलं गेलं आहे. आता सध्याच्या सांसद किंवा आमदारांना वगळणं हे चांगलं कल्पना आहे का?
आम्ही 50,000हून अधिक उमेदवारांच्या गेल्या 25 वर्षांचा अभ्यास केला पाहण्यासाठी की सध्याचे आमदार नवीन आमदार किंवा नवीन उमेदवारांपेक्षा चांगलं काम करतात का, आणि खरंतर डेटा दाखवतो की सध्याच्या उमेदवारांचा निकाल नवीन उमेदवारांपेक्षा चांगला आहे. यशाच प्रमाण म्हणजे सध्याचे उमेदवार किती वेळा जिंकतात ते 50% वेळा आहे, तर नवीन उमेदवार 60% वेळा जिंकतात. आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे. म्हणून दोराब त्यांनी आपल्या 60% सांसदांना वगळलं. त्यामागे कारण काय असावं? मला वाटतं मोदीजी वेगळ्या पद्धतीने काम करतात. हे फक्त सांसदांना बदलण्याचा प्रश्न नाही. मध्य प्रदेशात त्यांनी काय केलं बघा. त्यांनी राज्यसभेतले मंत्र्यांना लोकसभेसाठी लढवलं आहे. म्हणजे हे जुनं नाही, मी मागच्या वेळी होतो यावेळी नाही. मला वाटतं मागे काही योजना आहे. कर्नाटकात त्यांना समस्या दिसत आहे, म्हणून त्यांनी केंद्रातून 2-3 जणांना आणलं आहे. 2 माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे. म्हणजे खरंच ही एक शक्तिशाली टीम आहे, कारण त्यांना त्या जागा जिंकून 370 पर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना त्या जागा जिंकायच्या आहेत. मला वाटतं ही एक योजनाबद्ध हालचाल आहे. मला वाटत नाही की ही सामान्य पक्षाची सामान्य हालचाल आहे. तो दिल्लीतही हेच केलं. म्हणजे त्यांनी 7 पैकी 6 सांसदांना काढून टाकलं, कारण त्यांना वाटलं की आता निवडणुकीत लढण्यासाठी जास्त बळकट मंडळींची गरज आहे. आणि राजस्थानमध्येही त्यांनी तेच केलं. म्हणजेच त्यामागे एक योजना आहे, जसं को म्हणतो. पण काँग्रेस बीजेपीच्या सांसदांवर जे आरोप करते ना की त्यांनी केंद्रात जाऊन राज्याला मदत करण्याचा किंवा इथे मैदानात दिसून आल्याचा, लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही, तेही एक मुद्दा आहे. ते भाग आहे का? सगळ्या सांसदांविरुद्ध असलेली विरोधी लाटेची भीती आहे का? की आता बदल करून कोणी नवीन येणार आहे, कारण लोकांना सांसद 5 वर्षे दिसलेच नाहीत? की त्यापेक्षा जास्त काहीतरी आहे, की आता लोकांना त्यांची स्वतःची माणसं तिथे हवी आहेत? ते शक्यतो म्हणून आहे की गेल्या वेळी बीजेपीने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या, ते पुन्हा तसं करू शकणार नाहीत. म्हणून काही जागा अशा आहेत जिथे त्यांना आपली हार निश्चित आहे. मग नवीन चेहरा आजमावून पाहण्यासारखं आहे. आणि तसंच जसं तुम्ही म्हणत आहात, कर्नाटकाच्या मुद्द्यांची चर्चा केली गेली नाही. म्हणजे काँग्रेसचं इथे सामान्य वाक्य आहे. केंद्रात तुमचे 25 सांसद आहेत. कावेरी, पाणी, दुष्काळ निवारण करारो, पण यावर चर्चा का करत नाही? इतके बीजेपी सांसद केंद्रात असताना हे मुद्दे का उपस्थित केले जात नाहीत? पुन्हा तेच प्रश्न. बीजेपीचे सांसद कन्नडिगांसाठी सांसद नाहीत, ते फक्त दिल्लीतील केंद्रीय पक्षाचा भाग असल्यासारखे आहेत. हो, बीजेपीला बहुतेकदा उत्तर भारतीय हिंदी पक्ष म्हणून पाहिलं जातं अनेक ठिकाणी. अर्थात दक्षिणेकडे पाहता कर्नाटक थोडं कमी असेल. पण तीच गोष्ट आहे, ते मोदींचे सांसद असतील, कर्नाटकाचे सांसद नसतील, हे काँग्रेसही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुन्हा आपल्या संविधानाचा भाग असलेला उपराष्ट्रवाद किंवा संघराज्यवादाचा प्रवाह इथे खूप जोरदार आहे, जसा अनेक दक्षिणेतील राज्यांमध्ये होता आणि वास्तविक इतर राज्यांमध्ये सुद्धा, जसे की बंगालमध्ये. हो, कर्नाटक खूप विचित्र आहे. उदाहरणार्थ बेंगळुरू शहरात अल्पसंख्याक लोकसंख्या खरं तर कन्नडिग होय, जे सुमारे 30% आहे. हे नक्कीच एक असामान्य गोष्ट आहे, पण ही गोष्ट नक्कीच वाढत आहे. आपणास अर्थातच कायदे आहेत. कायद्यानुसार कन्नड भाषेतील साइन बोर्ड असणे आवश्यक आहे. पण लोकांना वाटतं की त्यांना राज्याकडून मिळालं पाहिजे, ते मिळत नाहीये. त्यांचा वाटा समर्थपणे मिळत नाही.
ही घटना सध्या वाढत चालली आहे. हे बीजेपीचे सांसद केंद्राचा भाग, देशाच्या उत्तर भागाचा भाग आणि केंद्र राज्य संबंधात इथल्या मतदारांच्या दृष्टीने चुकीच्या बाजूला असल्याचे पाहिले जात आहे. त्यांनी कर्नाटकाच्या प्रश्नांबद्दल काहीच बोललं नाही. त्यांनी संसदेत कर्नाटकाबद्दल काहीच बोललं नाही. आणि बजन खंच अशोकला विचारलं की त्यांना याबद्दल काय वाटतंय. लोक म्हणतात की कर्नाटक केंद्र सरकारला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कर भरतो. तुम्ही राजस्व मंत्री होतात, तुम्हाला माहीत आहे. पण केंद्राकडून तुम्हाला सुमारे 10व्या क्रमांकाचा परतावा मिळतो, बरोबर ना? म्हणजे तुम्ही सगळ्या उत्तरेकडील राज्यांची आर्थिक मदत करत आहात. याची तुम्हाला काही खंत वाटते का की कर्नाटकला तो दिलेल्या पैशांपैकी पुरेसे पैसे परत मिळत नाहीत? खूपच चांगला प्रश्न आहे. कर्नाटकातील काँग्रेसवाले म्हणतायत आपला कराचा पैसा कर्नाटक राज्याला. हे त्यांचं निवडणुकीतलं घोषणापत्र आहे. बंगळुरूसाठीही तसंच होतं. कर्नाटक राज्याचं उत्पन्नाचं 65% फक्त बंगळुरूपासूनच येतं. जर बंगळुरूचे लोक म्हणाले आपला पैसा आपल्या जिल्ह्यातच जावा, मग काय होईल? केंद्र सरकारकडे परराष्ट्र धोरण, लष्कर, हवाई दल, विमानतळ, बंदर यांची काळजी घ्यायची असते. आपलं संविधान आंबेडकरांचं ते सदस्यांवर, नागरिकांवर आधारित आहे, क्षेत्रावर नाही. उत्तर प्रदेशात जास्त लोक आहेत, बिहारमध्ये जास्त लोक आहेत, स्वाभाविकच निधी त्यांना जाईल. हे आजपासून नाही तर गेल्या 50 वर्षापासून चालू आहे. निधी उत्तर प्रदेश आणि बिहारला जात आहेत. तर मग खरंच काय आहे निष्कर्ष? निवडणुकीत कोण जिंकते? मतदान सर्वेक्षण काय सांगते? इतर संकेत काय सांगतात? संक्षेपात म्हणायचं तर असं काहीसं आहे. कर्नाटकातील एकूण 28 जागांचं लक्षात ठेवा. मतदान सर्वेक्षणांचा सारांश म्हणजे मतांचा आढावा सांगतोय की NDA 22 जागा जिंकणार आणि इंडिया किंवा काँग्रेस 6 जागा जिंकणार. 22 विरुद्ध 6. आणि साधारणपणे आपण पाहिली की वर्षानुवर्षे मतदान सर्वेक्षण 70% बरोबर असतात. जरी अलीकडे छत्तीसगडमध्ये 100% चुकीचे ठरले. सर्वांनी अंदाज व्यक्त केला की काँग्रेस जिंकेल आणि खरंतर BJP जिंकलं. म्हणूनच जसन दोराब म्हणतो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे थोडं संशयानं पाहायला हवं. पर दुसरं भविष्यवेध, विधानसभा निवडणुका, ज्यावर आपण आधी चर्चा केली, ते दाखवताना की NDA 12 जागा आणि काँग्रेस किंवा इंडिया 16 जागा जिंकणार. म्हणजे मतदान सर्वेक्षणकर्त्यांमध्ये आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांमध्ये मोठं अंतर आहे. निष्कर्ष काय? तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? सरासरी काढा. मला वाटत नाही. आपण कर्नाटकाच्या काही भागांमधून गेलो आहोत, लोकांशी बोललो आहोत. निश्चितपणे मतमोजणीच्या सरासरीपेक्षा विश्वासार्ह दिसत नाही. मला वाटतं की या 5 हमींनी मतांची एक लाट उठवली आहे आणि ती तसं नवीनपण आहे. म्हणजे माझ्याकडे ती 5 वर्षांपासून आहे असं नाही. 2 वर्षांनी मी म्हणेन, मग काय? ती नवीन आहे. म्हणून सगळ्यांना मिळत आहे आणि मला वाटतं की ती भारताला फायदेशीर ठरेल. हा खूप चांगला मुद्दा आहे. लोकांशी बोललं तर ते म्हणतात की ही लढाई खूपच जवळची आणि कठीण आहे. ही एकीकडे जाणार की दुसरीकडे, आपल्या आवडीच्या बाजूला जाणार की नाही, हे सगळं अवलंबून आहे. पण ही लढाई खूपच जवळची आणि कठीण असणार आहे. म्हणजे काहीही होऊ शकतं. काहीही नाही. मला वाटतं की यावेळी ते गेल्या वेळीपेक्षा खूप जवळ असतील आणि कदाचित मतमोजणीतल्या सर्वेक्षणांनी दाखवल्याप्रमाणे तितकं मोठं अंतरही नसेल. माया, मग तुला काय वाटतं?
हवा कोणत्या दिशेनं वाहते आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रेरित करणारी मुख्य गोष्ट काय आहे? एक महत्त्वाचा मुद्दा जो तू आधी म्हणालीस आणि दोराबनं आत्ताच भर दिला, ते 5 हमी. ते मुख्य आहे का आणि भाजपाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी मुख्य काय आहे? मला वाटतं की वारा म्हणजेच बीजेपी त्यांच्याकडे आहे त्यापेक्षा कमी मिळवेल, पण मला अजूनही वाटतं की संख्यांच्या बाबतीत ते चांगलं करू शकतील. पेक्षा चांगलं. काँग्रेसपेक्षा जागांच्या संख्येत कमी असले तरी त्यांना मिळालेलं गमवावं लागेल. काँग्रेससाठी मुख्य मुद्दा राज्य आणि राज्याच्या गरजा आहेत. केंद्रातील पंतप्रधान मोदी आणि भाजप कन्नडिगांची काळजी करत नाही हे ते ठासून सांगत आहेत. चाहे ते दुष्काळ असो, कराची व्यवस्था असो, इथल्या उद्योगात स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणे असो, हेच ते जोरदारपणे मांडत आहेत. माझ्या मते भाजप मोदी करचा पंतप्रधानांच्या आकर्षणाचा वापर करत आहे. ते भारताची विदेशातील प्रतिमा कसे ते जागतिक समुदायाच्या चेतनात मोठ्या प्रमाणात वाढले आहे यावर बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या मते ते पंतप्रधान मोदींवर खूप भर देत आहेत. आपल्याला परदेशात भारताची जी प्रतिमा आहे ती आढळली आणि हे असं काही नाही की जे व्यक्तिगत पातळीवर खूप परिणाम करतं, पण महत्त्वाचं वाटतं. खरंच रंजक आहे. स्टार्कला इथे बंगळुरूमध्ये जे काही चाललंय त्याचं महत्त्व असू शकतं. हो, त्यामुळे खरंच महत्त्व आहे. बरं, हे आहे काउंटडाऊन कर्नाटकसाठी आजचं. आम्ही तुम्हाला सोडतो आहोत बंगळुरूतील नॅशनल लॉ स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या एका खूपच प्रभावी, हृदयस्पर्शी आणि प्रोत्साहनदायी संवादाने. या तरुणांना ऐका आणि तुम्ही आपल्या देशाच्या युवा पिढीचा अभिमान वाटेल. मला वाटतं कधी कधी सध्याच्या परिस्थितीत आपण स्वतःवर घेतलेली जबाबदारी अतिशय वजनदार असते आणि माझी मतं खूपच निराशावादी आणि नकारात्मक आहेत. कारण माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळत असतो की गेल्या दशकात जर बहुसंख्याकवाद, सत्तावाद आणि मतभेदांना कमी करण्याची कल वाढली असेल तर पुढच्या 5 वर्षात काय होईल? पुढच्या 10 वर्षात काय चित्र दिसेल? कारण परिस्थिती अजून वाईट होणार आहे. सत्तेत राहू इच्छिणारी पक्ष सत्तेत टिकून राहण्यासाठी काहीही करेल आणि त्याचा अर्थ विरोधी पक्षांची ताकद कमी करणे. म्हणून जेव्हा मी माझ्या भविष्याविषयी विचार करतो, भारताचं भविष्य कसं असेल ते विचारतो, तेव्हा मला भीती वाटते. एक सामान्य गोष्ट जी उद्भवते ती फक्त राजकीय प्रश्न नाही, तर ती एक खूप कायदेशीर प्रश्न आहे. म्हणून मीडियाला चौथा स्तंभ म्हणून विचार करणे स्पष्ट आहे. पण आपण ज्या सर्व अन्वेषण संस्थांविषयी बोलतो, जसे की प्रवर्तन संचालनालय, CBI, हे सर्व चौथ्या शाखेचा भाग आहेत. म्हणजेच ही संस्था अन्वेषण आणि नियामक कार्य करण्यासाठी असतात. त्यांनी तटस्थ तपासणीचे काम करायला हवे. त्यांना हमी देणारी संस्था म्हणतात. त्यांनी काही तपासण्या आणि संतुलन जपण्याची हमी द्यायला हवी. मात्र भारतात त्यांची भूमिका खूपच प्रश्नास्पद राहिली आहे. हे काहीतरी आहे जे सक्रियपणे विचारात घेतलं जात आहे. उदाहरणार्थ, अरविंद केजरीवाल सोबत झालेलं प्रकरण हे याचं चांगलं उदाहरण आहे. म्हणून हे लोकशाहीच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला आठवतंय, पश्चिम बंगालमध्ये 2021च्या निवडणुकीत एक शब्द होता की आपल्याला वाईट आणि कमी वाईट यांच्यात निवड करावी लागली. म्हणूनच खरंच कोणीही तरी आपला संरक्षक नाही. निवडणुकीच्या सर्व प्रश्नांची चर्चा फक्त राम मंदिरावर, कोणत्या बाजूने आहात, हिंदू की मुस्लिम, यावरच आहे. विकासाची चर्चा नाही. एक पक्ष म्हणतो की आम्ही बँक खात्यात 500 रुपये देऊ, दुसरा पक्ष म्हणतो की आम्ही 1000 रुपये महिन्याला खात्यात जमा करू. आणि संपूर्ण निवडणुकीची चर्चा ही कोण कोणत्या गटाला काय देऊ शकतो
यावर आहे, ना की देशाच्या सर्वांगीण विकासावर किंवा देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर. महत्त्वाचं फक्त इतकं आहे की मला निवडणुकीतून काय मिळतं आणि देशाचा सर्वांगीण विकास नाही. मीडियामध्ये बोलण्याच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवू नये. कायदे जसे लागू केले जातात त्यामुळे मीडियाला महत्त्वाची माहिती बाहेर काढण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आणि जर त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याचे स्वातंत्र्य नाही दिले, विशेषतः निवडणुकांच्या वेळी, तर हे लोकशाही विरोधी ठरेल. गौतम भाटिया, जे संविधानिक कायद्याचे तज्ज्ञ आहे, त्यांनी न्यायिक पलायनवाद हा शब्द तयार केला आहे. संदर्भ हे अशा संस्थांचा ज्यांना जबाबदारी आहे, जबाबदारीची तपासणी करणे, तपासणी आणि संतुलन राखणे, पण ते आपल्या कामापासून पळ काढत आहेत. अशा अनेक संस्था दिसतात ज्या कोणतीही कारवाई करण्यास नकार देतात, म्हणतात की हे आमचे काम नाही, हे आमचे अधिकारक्षेत्र नाही. आणि हा पलायनवाद गेल्या दशकभरात खरंच वाढत चालला आहे. मी म्हणेन की या संस्थांचा पलायनवाद ज्या आपल्या स्वातंत्र्याची किंवा हक्कांची हमी देण्याचे सुपोषित करतात, त्यामुळे आपल्या हक्कांचा नुकसान होणार आहे. कारण त्यामुळे आपण एका विशिष्ट संस्थेला, म्हणजेच विधिमंडळ किंवा कार्यकारी सत्ताधारीला जसे इच्छित तसे करण्याची आणि ठरवण्याची मुभा देतो. आणि मग कोणीही त्यांच्यावर तपासणी लावत नाही, कोणतीही जबाबदारीची यंत्रणा लागू करत नाही. आणि मला वाटते आपण या संस्थांच्या पलायनवादामुळे बरंच काही गमावत आहोत. मला ही एक गोष्ट सांगायची होती की आजकाल सार्वजनिक चर्चा कशी तयार होते, ज्या विषयांवरती आधारित असते, जसे की धर्म, जाती किंवा अशा काही गोष्टी ज्या खरंतर स्थानिक लोकांसाठी, माझ्या देशाच्या विकासासाठी किंवा माझ्या स्थानिक प्रदेशाच्या विकासासाठी फार महत्त्वाच्या नाहीत. आपण विचारत नाही की माझ्या परिसरात किती किलोमीटर रस्ते बांधले गेले आहे, उलट कुठे काय मंदिर बांधले गेले आहे यावरच चर्चा होते. तर सार्वजनिक चर्चा कशी तयार होते हे एक समस्या आहे. आणि माझ्या भविष्याबद्दल मी न्यायपालिकेत जाऊ इच्छितो. आणि पहिली गोष्ट जी मला विचारात येते ती म्हणजे जेव्हा मी त्या पदावर असेन आणि प्रकरणांवर निर्णय घेत असेन तेव्हा माझ्यावर किती राजकीय दबाव असेल. हे खरंच चिंताजनक आहे कारण आपण तो मानसिकता रुजवला आहे. मला एक संकल्पना समजली ज्याला चिलिंग इफेक्ट म्हणतात. जेव्हा तुम्ही पाहता की सरकार काय बोलायचं आणि काय नाही हे अधिक नियंत्रित करतं, तेव्हा लोक स्वतःला नियंत्रित करू लागतात कारण त्यांना सरकारच्या प्रतिक्रियेची भीती असते. म्हणूनच मी म्हणतो, विशेषतः मीडिया हाऊसेसच्या बाबतीत हे नक्कीच लक्षात येतं. कारण आता मीडिया हाऊसला काळजीपूर्वक विचार करावा लागतो की ते आपले पत्रकार कुठे पाठवतात, अन्यथा ते जेलमध्ये सापडू शकतात. काय बोलायचं यावरही काळजी घ्यावी लागते, अन्यथा मानहानीचा खटला किंवा इतर कायदेशीर नोटीस आली तर. आणि भारतात विशेषतः जे मी दाखवू इच्छितो ते म्हणजे हे कायद्यावर नाही तर प्रक्रियेवर आहे. याचा अर्थ काय? म्हणजे आपण कायद्याने दंडनीय आहे त्याबद्दल नाही बोलत आहोत. आपण त्या प्रक्रियेबद्दल बोलत आहोत जी हे दंड शक्य किंवा व्यवहार्य बनवते आणि ही प्रक्रिया स्वतःच एक प्रकारचे शिक्षा ठरते. आता हे काय करतं? हे नागरिकांच्या आणि विशेषतः मीडिया हाऊसेसच्या मनात एक प्रकारचा अडथळा निर्माण करतं. कारण आता ते त्या क्षेत्रांचा शोध घेऊ शकत नाहीत आणि घेणारही नाहीत ज्यांचा त्यांनी अध्ययन केला होता किंवा करायचा होता किंवा करायला हवा होता. फक्त कारण त्यांना जेलमध्ये जाण्याची किंवा एखाद्या शक्तिशाली संस्थेशी वाद घालण्याची भीती आहे आणि ती धोका पत्करण्यासारखी नाही. म्हणूनच अशा परिस्थितीत मीडियाला मुक्त असण्याची अपेक्षा करणं कठीण आहे.